T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये ही मॅच फक्त एक क्रिकेट मॅच नव्हती. हा होता इमोशन्स, प्रेशर आणि हाय व्होल्टेज ड्रामाने भरलेला महासामना. इंडिया आणि पाकिस्तान, क्रिकेट जगातील सर्वात मोठी रायव्हलरी आणि या दोन्ही टीम्स मधला हा सामना होता प्रत्येक फॅनसाठी स्पेशल. कोलंबो मधल्या आयकॉनिक स्टेडियमवर ईशान किशनने अशी इनिंग्स खेळली की ही मॅच नेहमीच लक्षात राहणार. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करायचा डिसिजन घेतला, कारण पिच स्लो होती, थोडी टॅकी होती आणि स्पिनर्सला या पिचवर मदत होणार होती. कंडिशन्स बघता बॅटिंग इझी नसणार हे क्लिअर होतं. पाकिस्तानने पण त्याचनुसार स्ट्रॅटेजी बनवली आणि 20 ओव्हर्स मधून 18 ओव्हर्स स्पिन बॉलिंग मध्ये करायचा डिसिजन घेतला. पण इनिंगच्या सुरुवातीला अभिषेक शर्मा डकवर आउट झाल्याने इंडियावर प्रेशर आला आणि अशा सिच्युएशन मध्ये ईशान किशनने सुरुवातीपासूनच अग्रेसिव्ह अप्रोच ठेवला. स्पिनर्सवर अटॅक केला, फुटवर्कचा चांगला उपयोग केला, गॅप शोधले आणि बाउंड्रीज मारायला सुरुवात केली. त्याने फक्त 27 बॉल्स मध्ये आपली 50 कंप्लीट केली आणि पाकिस्तानच्या बॉलिंग अटॅकला प्रेशर मध्ये टाकलं. त्याच्या 77 रन्स ऑफ 40 बॉल्स ही इनिंग्स फक्त फास्ट नव्हती, पण मॅच डिफायनिंग होती. या इनिंग सोबतच तो T20 वर्ल्ड कप मधला हाफ सेंचुरी करणारा पहिला इंडियन विकेट कीपर बनला. पण जेव्हा ईशान किशन आउट झाला तेव्हाच इंडियाचा स्कोअर होता 88 for 2 आणि मॅच इंडियाच्या कंट्रोलमध्ये होती. कॅप्टन सूर्यकुमार यादवने पण एक इम्पॉर्टंट केमिओ केला. 32 रन्स काढले आणि इंडियाला रिस्पेक्टेबल टोटल पर्यंत पोहोचवलं. टार्गेट डिफेंड करताना इंडियाच्या बॉलर्सने परफेक्ट सुरुवात केली. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने पहिल्या 2 ओव्हर्स मध्येच पाकिस्तानला बॅकफुटवर टाकलं. फक्त 13 रन्सवर 3 विकेट्स पडल्या आणि पाकिस्तानचा टॉप ऑर्डर पूर्ण कोलॅप्स झाला. त्यानंतर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने मिडल ओव्हर्स मध्ये स्पिनचे मॅजिक दाखवले आणि रन स्कोरिंग पूर्णपणे चोक केले. उस्मान खानने थोडा रेजिस्टन्स दाखवला, 44 रन्स काढले, पण त्याला दुसरीकडून सपोर्ट मिळालाच नाही. शेवटी पाकिस्तानची टीम 18 ओव्हर्स मध्ये फक्त 114 रन्सवर ऑल आउट झाली. या प्रकारे इंडियाने पाकिस्तानवर 61 रन्सने मोठा विजय मिळवला, जो T20 वर्ल्ड कप मधला इंडियाचा पाकिस्तानवरील सर्वात मोठा मार्जिन होता. मॅच आधी कॅप्टन्स मध्ये हँडशेक नाही झालं, पण ग्राउंडवर इंडियाने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या. या विजयाने इंडियाचा T20 वर्ल्ड कप मधला पाकिस्तान विरुद्ध रेकॉर्ड 8-1 असा झाला आणि इंडियाचे सुपर 8 स्टेजमध्ये क्वालिफिकेशन पण कन्फर्म झाले. ईशान किशनसाठी ही मॅच फार स्पेशल होती. रिसेंटली BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर खूप प्रश्नचिन्ह लावले गेले होते, पण या इनिंग्सने त्याने सगळं क्रिटिक्सला उत्तर दिलं आहे. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकून किशनने सांगितलं की त्याने आपल्या ऑफ साइड गेमवर खूप मेहनत केली आहे, जे त्याच्या बॅटिंगमध्ये स्पष्टपणे दिसून आलं. आता ही इनिंग्स ईशान किशनचं करिअर टर्निंग पॉइंट ठरणार आहे का आणि तो परमनंटली इंडियाचा T20 सेटअप मध्ये आपली जागा पक्की करू शकेल का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.